नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहता BBC केज लाईव्ह असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव आहे तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला विनंती आहे, आजपर्यंत हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओज आपल्यापर्यंत अपडेट होत राहतील. आज 28 जून, आज सायंकाळी 3:45 वाजता केज शहरात जोराचा पाऊस सुरू झाला. खरं तर पावसाची प्रतीक्षा आहे आणि हा पाऊस अपेक्षित होता. या जोराच्या पावसानं केज आणि परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र आजच केज शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आगमन होणार होतं. कारण त्यांचा नियोजित दौरा केज मार्गे धाराशिव असा होणार होता आणि ते भर पावसात 4च्या सुमारास आलेही. मात्र केज शहरातील वाहतुकीचा विस्कळीतपणा आणि वाहतुकीची सतत होणारी कोंडी यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना केज शहरातून पुढे जाण्यासाठी खूप कसरत करावी लागली. त्यातच केज शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं मोठी जंगी तयारी केलेली होती. या ठिकाणी त्यांचं आगमन होऊन कार्यकर्त्यांशी ते संवादही करणार होते. मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यांना गाडीतून खाली उतरता आलं नाही आणि त्यामुळं त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद करणंही त्यांना शक्य झालं नाही. मात्र तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह खूप मोठा होता. त्यांनी रस्त्यावर भर पावसात त्यांचं स्वागत केलं आणि ते पुढे गेले. दुसरीकडं केज शहरामध्ये जोराच्या आलेल्या पावसानं रस्त्यांची अवस्था मात्र बिकट झाली होती. खरं तर आमच्याकडं नियोजित विकास केला जातो, मात्र तो करताना चाहे स्थानिक प्रशासन असेल किंवा बाहेरून येणाऱ्या कुणी कंपन्या किंवा गुत्तेदार असतील, ते काळजी घेत नाहीत. असंच काहीतरी MSRDCच्या गुत्तेदारांचंही झालेलं आहे. MSRDCच्या गुत्तेदार HPM कंपनी जिनं रस्ते केले, मात्र या रस्त्याचं पाणी मुख्य नालीमध्ये जाण्याऐवजी रस्त्यावरूनच वाहत असल्यामुळं नागरिकांना कसरत करून पुढे जावं लागतं आहे. त्यातच मंगळवारपेठ कॉर्नरला याची अधिकच दृश्य पाहायला मिळाली आणि बिकट परिस्थितीही पाहायला मिळाली. खरं तर मंगळवारपेठच्या कॉर्नरच्या पुढं जी काही पाणी रस्त्यावर साचतं आहे त्यामुळं वाहन चालकांना पुढं प्रवास करणंही अवघड जातं आहे. अचानक जोराचा जो पाण्याचा ओघ आहे त्या ठिकाणी आणि साठण्याचं पाण्याचं प्रमाण पाहता अचानक येणाऱ्या वाहनांच्या काचावर पाणी उडतं आहे आणि त्यामुळं त्यांना पुढचं काहीच दिसत नाही आणि त्यामुळं अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. या सगळ्या गोष्टीवर आता केजवासियांना विचार करणं गरजेचं आहे. नेहमीच केजवासी त्रास सहन करतात पण बोलत नाहीत. कदाचित काही दिवसानं ते बोलायला सुरुवात करतील. पाहूयात या सर्व काही घटनांची ही काही दृश्य. रस्त्यावरचा विकास आपण बघू शकता. नेमकं असुविधा जर होत असेल तर नेमकं लोकांनी कसं चालायचं. समोरच्या बाजूला इथं बघू शकता आपण किती मोठ्या पाण्याचा ओघ आहे हा. हे मंगळवार पेठ कॉर्नरहून नाली जी बनवलेली आहे या ठिकाणी या नालीचं हे पाणी आहे. मात्र नालीत हे पाणी जात नसल्यामुळं किंबहुना तुंबलेली असेल किंवा त्या ठिकाणी नाली व्यवस्थितपणे केलेली नाही, त्यामुळं आपण बघतोय हे पाणी अशा प्रकारे रस्त्यावर आलेलं आहे आणि रस्त्यावर प्रवाशांना या पाण्याचा किती त्रास होतो हेही आपण बघत आहोत. हे सगळं पाणी मंगळवारपेठ कॉर्नरला एकत्र आलेलं आहे. वाहनांची ह्या अवस्था आहेत. रस्त्यावरून चालताना जोरानं वाहन जर आली, कदाचित आता हे वाहन सावकाश चालतात काही वाहनं, परंतु काही वाहनं जर जोरात निघाली तर कदाचित पाण्यामुळं आपण बघू शकता त्यावर आहे. हे पुलाच्या जवळ पूर्ण रस्त्यावर पाणी आलेलं आहे. हे धारूर चौकातली स्थिती आहे आपण बघतोय. खरं तर याला संबंधित कंपनी जबाबदार आहे, ज्यांनी पाणी नालीतून व्यवस्थित जातं आहे का नाही पाहायला पाहिजे. या ठिकाणी आता हा सगळं चिखल वगैरे येतं नेहमीच होतो. आपण बघू शकता हे सगळं पाणी धारूर रोडचं वरून आलेलं आहे. नेमकं हे पाणी नालेत का सोडलेलं नाही, रस्त्यावरूनच सगळं पाणी आहे.
आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उद्धव ठाकरे खेड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचं आगमन झालं. त्यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. खरं तर त्यांना सभास्थळी पोहोचायला बराच वेळ लागला. केज शहराच्या मंगळवार पेठच्या कॉर्नरचं दृश्य आपण पाहतोय. आज 3:45च्या सुमारास जोराचा पाऊस झाला आणि परिस्थिती केजच्या मंगळवार पेठ कॉर्नरवरून आपण पाहतोय. पाणी पूर्णपणे नालीच्या अभावानं, कारण नालीत नसल्यामुळं पाणी या ठिकाणी येते आणि पुढं वाहनांची अवस्था बघा. याच वाहनाच्या काचावर पाणी आल्यामुळं पुढचं त्यांना काही दिसत नाही आणि कदाचित अपघात होण्याची शक्यता नाकारतात. संपूर्ण रस्त्यावर देखील खरं तर रस्त्यावरचं पाणी नाली जायला पाहिजे, मात्र अनियोजित अशा विकासात्मक भागाचा हा पुरावा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपण बघू शकता आता हे वाहन येतं आहे या ठिकाणी. हे बघा, वाहनांच्या चक्क काचावर पाणी जातं आहे, म्हणजे संबंधित वाहन चालकाला समोर कदाचित न दिसल्यामुळे अपघात होऊ शकतात. ही केजची स्थिती आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं असेल 3:45च्या सुमारास उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या ठिकाणी केज शहरातून पुढं धाराशिवकडे गेले. मात्र त्यांना केज शहरात जाताना किमान अर्धा तास वाटात ट्रॅफिकच्या अति ट्रॅफिकमुळं कदाचित त्यांना प्रतीक्षेत राहावं लागलं. त्यांची ट्रॅफिक बाजूला निघत नव्हती.